कथेचं नाव आहे साथ साथ. 5 वर्षाचा साहिल म्हणजे नुसता उत्साह. कुणाची मदत करायला नेहमी पुढे. घरात सतत आईच्या पुढे पुढे करणार. हे करू का, ते करू का असं म्हणत आईला भंडावून सोडणार. पण अचानक साहिलच्या वागण्यात बदल व्हायला लागला. नेहमी मिळून मिसळून राहणारा हा मुलगा आता लहान सहान कारणांवरून भांडायला लागला. साहिलची मदत म्हणजे कुठल्या तरी भांडणाला सुरुवात असं होऊन गेलं. बालवाडीतल्या ताईंना कळेनच हा असं का वागतोय. एके दिवशी शाळेत ताईंनी छोट्या बाळाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. तेव्हा साहिल ताईंना म्हणाला, मला नाही आवडत लहान मुलं. लहान मुलं वाईट असतात. त्यांना बोलता येत नाही, खेळता येत नाही आणि सगळे त्यांचे लाड करतात. आता मी मोठा झालोय ना, मला मोठ्या मुलांची गोष्ट सांगा. त्यावेळी ताईंनी साहिलची कशी बशी समजूत काढली. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. साहिलनी त्याच्या चित्राच्या पुस्तकात अंकलिपीत जिथे जिथे म्हणून छोट्या बाळाचं चित्र होतं त्या सगळ्या चित्रांवर स्केचपेननी काळ्या रंगात गिरगिट करून ठेवलं. नेहमी शांत असणारा हा साहिल आता आधेमध्ये उगाचच चिडत असायचा. काही वेळा आपल्याच विश्वात मग्न असायचा. शाळेतल्या ताईंनी ठरवलं आता पालक सभेच्या वेळी हे सगळं साहिलच्या आईला सांगायला हवं. पण घरातलं छोटं बाळ आजारी असल्याने त्याच्या आईला पालक सभेला येता आलं नाही. साहिलचे बाबा आले. मग ताई बाबांशी बोलल्या. साहिल मधला हा बदल त्याच्या बाबांच्याही लक्षात आला होता. त्यांनी साहिलला तसं विचारलंही, पण तो काहीच बोलला नाही त्यावर. मग कामाच्या व्यापात बाबाही विसरून गेले. साहिलच्या घरात आता एक नवीन बाळ आलं होतं. जेसिका, साहिलची बहीण, वय वर्ष 4 महिने. त्यामुळे आता आईचं सगळं लक्ष जेसिकाकडेच असायचं. घरात येणारे सगळेजण जेसिकाची चौकशी करायचे. तिच्याकरता नवीन खेळणी, नवीन कपडे. कुणाचा फोन आला तरी आई फोनवर जेसिकाचंच कौतुक करायची. सदा नि कदा जेसिकाच आईच्या मांडीवर नाही तर कडेवर. एकदा वैतागून साहिल आईला म्हणाला सुद्धा, अगं मला पण घे ना कडेवर. त्यावर आई म्हणाली, अरे मोठा झालास ना आता तू, तुला कडेवर घेतलं तर जेसिका तुला हसेल ना. आणि त्यानंतर लगेच साहिलकडे लक्ष न देता आई पुन्हा जेसिकाशीच बोलायला लागली. इतके दिवस साहिल घरातला हिरो होता. साहिलची हुशारी, साहिलचं बोलणं या सगळ्याचं सगळ्यांना कौतुक होतं. पण अचानक ही जेसिका घरात आली आणि साहिल एकदम हिरोचा झिरो झाला. त्यामुळे साहजिकच जेसिकाविषयी राग, मत्सर त्याच्या मनात धुमसू लागला. आणि तो हे स्पष्टपणे कुणाजवळ बोलूही शकत नव्हता. त्यामुळे त्याचा राग हा त्याच्या कृतीतून व्यक्त व्हायला लागला. कधी कधी तो जाणून बुजून जेसिकाला चिमटे काढायचा. मोठी माणसं पाहत असताना जेसिकाच्या खोड्या काढायचा. अशा वेळी आई किंवा कुणीतरी मोठं असेल तर त्याला रागवत, ओरडत, कधी कधी थपाटाही मारत. त्यामुळे केवळ जेसिकामुळेच आपल्याला मार खावा लागतो, बोलणी खावी लागतात असाच त्याचा समज झाला होता. आणि या असल्या प्रकारामुळे साहिल, जेसिका आणि घरातली मोठी माणसं याच्यातली तेढ मात्र दिवसेंदिवस वाढत चालली होती. इतके दिवस त्याला कुणी शहाण्यासारखं वाग, मोठा झालास तू असं सांगितलं नव्हतं. किंवा अगदी मोठ्या भावासारखं वागायला हवं असंही कुणी म्हटलं नव्हतं. अचानक आपण मोठे कधी झालो हे कोडच त्याला उलगडत नव्हतं. कालपर्यंत मला शाबासकी देणारे, माझं कौतुक करणारे, आता सगळेजण मला शहाण्यासारखं वाग असं का सांगतात बरं, हेच त्याला समजत नव्हतं. विशेष म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेसिकापाशीच येऊन थांबत होती. तुमच्या लक्षात येते का, समस्या साहिलची नव्हतीच मुळी, ती होती पालकांची. पालकांनी फक्त त्यांची बोलण्याची भाषा बदलली तर साहिलचा प्रश्न अगदी चुटकीसरशी सुटला असता. नवीन बाळाचं कौतुक करण्यात काही गैर नाहीये, पण अशा वेळी पहिल्या मुलाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. पालकांनी सदैव जेसिका केंद्रित न बोलता साहिलचाही आत्मसन्मान राखला जाईल असं बोलायला हवं. जेसिका साहिलचा आवाज बरोबर ओळखते. त्यांनी गाणं म्हटलं की आनंदाने हातपाय कसे हलवते बघा. साहिलची मदत आहे म्हणून किती बरं होतं, नाहीतर या जेसिकानी मला किती त्रासून सोडलं असतं. जेसिकाला नवीन खेळणी आणली तरी तिला साहिलची जुनी खेळणीच आवडतात.
आता ही तीनही वाक्य खरी आहेत असं नाहीये, पण हे ऐकण्यासाठी साहिलचे कान मात्र आसुसलेले आहेत. कारण जेसिकापेक्षा कणभर अधिकच महत्व आपल्याला आहे हे त्याला कळल्याने त्याचा इगो दुखावत नाही. आणि साथ साथ वाढण्याची आणि मोठेपणाची जबाबदारी घेण्याची प्रेरणा त्याला यातूनच मिळणार आहे, हो ना? श्रोते हो, या कथेनंतर पालकांसाठी एक गृहपाठ दिलाय. प्रत्येकालाच आपला आत्मसन्मान प्यारा असतो. आपल्या घरातल्या मुलांचा आत्मसन्मान आपणच जपायला हवा, नाही का? आपली प्रत्येक कृती आपल्या मुलांसाठी प्रेरणादायी असायला हवी. कारण हे वाक्य मनातल्या मनात पूर्ण करा. मुलांचं लक्ष नसताना आरशासमोर उभं राहून हे मनातलं वाक्य मोठ्याने म्हणा. आणि त्याच वेळी तुमचा आरशातला चेहरा पहा. अशा वेळी चांगल्या पालकांना आरशातला माणूस अगदी ओळखीचा वाटतो. तुम्हाला कसा वाटला? ही छानशी कथा होती छोटीसी बात, पालकांसाठी मूलमंत्र या पुस्तकातली. लेखक राजीव तांबे. या पुस्तकात लहान मुलांच्या अनेक प्रश्नांची उकल देताना लेखकांनी छोट्या छोट्या कथांचा आधार घेतलाय आणि त्यामुळेच त्या कथा आपल्याला अगदी आपल्या घरातल्या वाटतात. पुस्तक मिळालं तर नक्की वाचा, आणि यात अनेक कथा आहेत ज्यातून आपण आपल्या मुलांशी आपला संवाद खूप छान करू शकतो. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा.